नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चुलीवरची कढी पकोडा। आपण 500 ग्रॅम दही घेतली, 400 ग्रॅम बेसन पीठ, कांदे, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, लाल मिरची, अद्रक, लसूण, धने, हिंग, ओवा, चवीनुसार मीठ, मोहरी, जिरे, लाल तिखट, हळदी पावडर, मेथीचे दाणे, लवंग, तेल। आलं लसूण ही बारीक करून घेऊया। आपली आलं लसूणची पेस्ट बारीक झाली आहे, कुटून घेणार आहोत। त्यात आपली मिरची कुटून झाली। आपण आता कढी करण्यासाठी मिश्रण तयार करून घेऊ। त्यात बेसन पीठ टाकून घेऊ, आलं लसूणची पेस्ट लेले ते पण टाकून घेऊ, लेली ती पण टाकून घेऊया। मोहरी टाकून घेऊया, ते टाकून घेऊ, कढीपत्ता, थोडीशी लवंग, ते उरलेले याचे टाकून घेऊ, हिंग टाकू, त्याच्याशिवाय तडका छान होणारच नाही। टाकून घेऊ। आपण पकोडे करण्यासाठी पीठ चाळून घेणार आहोत। आपलं पीठ चाळून झाले, ते हाताने चांगले चोरून घेऊया। ती जी उरलेली ती पण टाकून घेऊ, उरलेला आहे तो पण टाकून घेऊया। लाल तिखट वापरू, थोडीशी हळदी पावडर, चवीनुसार मीठ। पण पकोडे काढून घेऊया। कढीत पकोडे टाकल्याने खूप छान लागते। आमची रेसिपी आवडल्यास एकदा नक्की ट्राय करा। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।